नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये अतिशय जबरदस्त आणि वळण घेणारा मालिकेला आता टर्निंग पॉईंट येऊन स्वानंदी आता भयानक सत्याचा नजारा आता समोर घेऊन येत. निकिता आणि आनंदने हार चोरला नसून तो हार निलिमाने आता निकिताच्या पर्समध्ये ठेवला. या सत्याचा झगमगता नजारा पुराव्यासकट आता स्वानंदी कशी समरला दाखवते. आणि समर आता ज्या वेळेस CCTV फुटेजमध्ये तो व्हिडिओ बघतो त्याच वेळेस आता निलिमाचा खरा चेहरा तर आनंदची निखळ मैत्री ही आता समोर येऊन आपल्याकडून खूप मोठी चूक झाली हे सत्य ज्या वेळेस आता समरला समजते त्याच वेळेस आता समर आता सत्याची जाणीव होताच आता सायकलवरून समर आता आनंदच्या घरासमोर येऊन दरवाजा बंद असताना देखील आता आनंदची माफी मागून मी चुकलो, मला माफ कर मित्रा, मला मैत्री ओळखता आली नाही आणि त्यासाठी मी माफी मागायला आलो असे म्हणत आता समर ज्या वेळेस आता आनंदला हाक मारतो त्याच वेळेस आता सुदाम्यासारखी मैत्री असणारा आनंद आता धावत पळत आता निकितासोबत कसा बाहेर येतो आणि समरचा गैरसमज दूर होऊन पुन्हा आता आनंद आणि समर एकत्र येऊन कसे एकमेकांना मिठी मारतात. प्रेक्षकांनो, हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण बघूया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्यामध्ये आता आनंदने मोठ्या शितापीने आता पुन्हा करप्ट झालेला तो व्हिडिओ आता त्याच्या महत्त्वाच्या माणसांकडून पुन्हा मिळवलेला असतो. आणि जेव्हा तो व्हिडिओ आता स्वानंदी बघते, स्वानंदीला खरंच खूप आनंद झालेला असतो. आणि स्वानंदी आता आनंदला म्हणते की आनंद दादा, आता मी हा व्हिडिओ समर राजवाड्यांना दाखवणार आहे, तुम्ही हा व्हिडिओ दाखवायचा नाही. आणि जोपर्यंत मी तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत तुम्ही हे आमच्या घरी यायचं सुद्धा नाही. ज्या वेळेस राजवाडे तुम्हाला मानाने आमच्या घरी घेऊन येतील त्याच वेळेस तुम्ही आमच्या घरी यायचंय. तर आता आनंदला समरची मैत्री अतिशय प्रिय असती. आनंद म्हणतो की पण स्वानंदी वहिनी, हे असं करणं गरजेचंच आहे का? स्वानंदीकडे बघत आता आनंद म्हणतो की मैत्रीच्या नात्यामध्ये कसला आला मान सन्मान आणि कसला आला स्वाभिमान. स्वानंदी म्हणते की नाही, पण तुमचा मित्र चुकला आणि मैत्रीच्या नात्यामध्ये गैरसमज निर्माण होऊन तुमच्या मित्राने तुमच्यावरती जे आरोप केले होते ते सगळे ग्राह्य धरले, म्हणून त्यांना त्यांच्या चुकाची जाणीव होऊन ज्या वेळेस मानाने आणि सन्मानाने ते तुम्हाला आमच्या घरी घेऊन येतील त्याच वेळेस आनंददादा तुम्ही घरी यायचं हे स्वानंदीने आता आनंदला सांगितलेलं असतं. निकिता आणि आनंदला स्वानंदी म्हणते की हा व्हिडिओ मी स्वतः राजवाड्यांना दाखवील. आणि असे म्हणत आता स्वानंदी तो व्हिडिओ तिच्या लॅपटॉपमध्ये म्हणजे पेनड्राईव्हमध्ये कॉपी करून आता स्वानंदी घरी येते. इकडे योगायोगाने इकडे निलिमासुद्धा मलिकाकडे पैसे मागायला आलेली असते. मलिका आता ज्या वेळेस निलिमाला बघते मलिकाला मोठा धक्का बसतो. मलिका म्हणते, निलिमा अगं तू इथे कशाला आली? निलिमा म्हणते की मला ना थोडी पैशाची गरज होती मल्लिका, म्हणून यावं लागलं. मलिका म्हणते की तुला जे काही पैसे हवेत ते सगळे पैसे मी तुला ट्रान्सफर करते, तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, कारण इथे जर तुला कोणी बघितलं आणि संशय जर वाढला तर मोठा अनर्थ होईल. निलिमा घाईघाईने घाबरतच निलिमा आता तिथून जाऊ लागते. पण त्याच वेळेस पेनड्राईव्हमध्ये तो व्हिडिओ घेऊन आनंदच्या घरून स्वानंदी आता ही राजवाड्याच्या दरवाजात येताच आता निलिमाला बघते. घाबरतच घाईघाईने निलिमा तिथून जाऊ लागतात. स्वानंदी निलिमाला अडवते आणि म्हणते की थांबा ना निलिमा मावशी, आहो माझं तुमच्याकडे एक महत्त्वाचं काम आहे. आणि निलिमाला थांबवत स्वानंदी आता तिथे सगळ्यांना बोलावते आणि सगळेजण तिथे जमता क्षणी आता स्वानंदी म्हणते की मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. मलिका, अंशुमन, अर्पिता तिथे येताच आता सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळालेलं असतं. आणि स्वानंदी आता नेमकं तिला काय सांगायचं आणि आता ती अजून काही आपलं सगळं कटकारस्थान उघड करणार की काय अशी भीती आता मल्लिकाला वाटलेली असते. तर त्यातली त्यात आता मुद्दामून स्वानंदीने आपल्याला थांबवलं. यामुळे आता निलिमाच्या काळजाचा तर ठोका चुकलेला असतो आणि घाबरतच काळजाची पाणी होत आता निलिमा ही स्वानंदीकडे बघू लागते. तर स्वानंदी नारायणला आता तिच्या रूममध्ये लॅपटॉप घेऊन यायला सांगते. नारायण आता लॅपटॉप घेऊन येताच आता समर म्हणतो की स्वानंदी मॅडम, आता सगळेजण आले आणि काय सांगायचं तुम्हाला आता सांगा ना. स्वानंदी म्हणते की सांगणार तर आहेच, पण त्या अगोदर मी तुम्हाला दाखवणार आहे जेणेकरून तुमचा या सगळ्या गोष्टींवरती विश्वास बसेल.
असे म्हणत आता स्वानंदी तिचा तो पेन ड्राईव्ह लॅपटॉपला कनेक्ट करते आणि त्या लॅपटॉपला पेन ड्राईव्ह कनेक्ट करताच अखेर तो ज्या वेळेस आनंद आता ती दागिने घेऊन त्याच्या गाडीतून आता आला होता, त्याच वेळेस आता खालून ज्यावेळेस CCTV फुटेजमध्ये आनंद हा त्याने त्याच्या सोसायटीत त्याची गाडी लावली होती, त्याच वेळेस पाठीमागून निकिताने तिथे येऊन त्या बॅगमधून कसा तो राणीहार काढला आणि आतमध्ये गाडीमधले CCTV फुटेज पुन्हा आता दाखवतो. राणीहार घेऊन निलिमा कशी राजवाड्यांच्या घरी आली आणि त्यानंतर निलिमाने तो हार कसा निकिताच्या पर्समध्ये ठेवला याचा तो झगमगता व्हिडिओ ज्यावेळेस आता स्वानंदी ही समोर आणि सगळ्यांच्या समोर दाखवते, त्याच वेळेस आता मल्लिका आणि निलिमाच्या काळजाचे तुकडे तुकडे झालेले असतात. दोघींचाही जीव आता भांड्यात पडलेला असतो आणि ज्या वेळेस आता समर ते बघतो, त्याच वेळेस आता समरला सगळ्यात मोठा धक्का बसून समर कपाळाला हात लावून वर बघतो आणि म्हणतो की देवा, अरे देवा, माझ्या हातून ही काय चूक झाली आणि कृष्ण सुदाम्यासारख्या असणाऱ्या मैत्रीला मी गालबोट लावलं आणि आनंदवरती मी विश्वास न ठेवता सरळ आनंदवरती चोरीचा आरोप केला. पाण्यासारखी शुभ्र असणाऱ्या स्वच्छ मैत्रीला मी गालबोट लावलं याचा आता समरला खूप त्रास होऊन समरला आता मोठा धक्का बसलेला असतो आणि त्या क्षणी आनंद हा निर्दोष आहे आणि विनाकारण आपण निकिता आणि आनंदवर चोरीचा आरोप घातला आहे ज्यावेळेस समरच्या लक्षात येतं, त्याच वेळेस आता समरच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू बाहेर येतात आणि समर म्हणतो की मी हे काय करून बसलो. आनंदसारखा सुदाम्यासारखी मैत्री असणारा माणूस मी गमावला आणि यासाठी मी मला कधीच माफ करू शकत नाही असे म्हणत आता समरच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. त्याच वेळेस आता स्वानंदी निलिमा समोर येते. निलिमाला बोट करत आता स्वानंदी म्हणते की सांगा निलिमा मावशी, हे सगळं तुम्ही केलं आणि तुम्ही जर आता हे सगळं कबूल केलं नाही तुमच्या तोंडाने तर लगेच मी पोलिसांना बोलावील. पोलिसांची भीती दाखवता क्षणी आता निलिमा जाम घाबरते आणि निलिमाने सगळं काही सांगितलेलं असतं आणि मल्लिकाच्या सांगण्यावरून निलिमाने तो हार कसा निकिताच्या पर्समध्ये ठेवला हे सत्य आता निलिमा ही आता समोर स्वानंदीसमोर सगळ्यांना सांगते आणि त्याच वेळेस सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याच वेळेस पुढे येत मल्लिका म्हणते की निलिमा, अगं तू काय बोलतेस, तुला कळतंय का आणि माझ्यावरती आरोप करते. आता त्याच वेळेस मात्र इकडे समरला काही सुचेनासं झालेलं असतं आणि लगेच आता समर तसाच आता जाऊ लागतो. समर आता त्याची गाडी चालू करून जाऊ लागतो पण त्याची गाडी स्टार्ट होत नसते आणि शेजारीच असलेली सायकल घेऊन आता वाऱ्याच्या वेगाने समर आनंदच्या घराकडे निघालेला असतो. समरच्या अंगातून आता घामाच्या धारा वाहू लागतात आणि कधी एकदा आपण आनंदला भेटू असं झालेलं असतं आणि ज्या वेळेस समर आता आनंद आणि निकिताच्या घरासमोर येतो त्यावेळेस त्यांचा दरवाजा बंद असतो आणि त्याच वेळेस रडतच समर म्हणतो की आनंद, दरवाजा उघड, मला माफ कर आणि माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी आपल्या मैत्रीच्या नात्यावरती विश्वास ठेवायला हवा होता, तुझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता आणि माझ्याकडून खूप मोठी चूक घडली. तू चोरी केली नाही हे मला समजलंय. प्लीज, त्यासाठी मी स्वतःला कधीच माफ करू शकत नाही आणि म्हणून मी तुझी माफी मागायला आलो असे म्हणत रडतच आता समरने आनंदची माफी मागून आनंदला दरवाजा उघडायला सांगितलेलं असतं. आतमध्ये निकिता, आनंद सगळे बोलणे समरचे ते ऐकत असतात आणि आता आनंदने देखील आता डोक्याला हात लावलेला असतो आणि आनंदला देखील आता आतमध्ये राहावं असं वाटत नसतं. पण निकिताने आता स्वानंदीच्या म्हणण्यानुसार आता सगळं काही होईपर्यंत आनंदला आता आतमध्येच थांबवलेलं असतं. डोळ्यातून आता पश्चातापाचे अश्रू गाळत हात जोडत, आनंद मला माफ कर, मी स्वतःला कधी माफ करू शकत नाही. जर तुम्हाला माफ केलं नाही तर मी जगूच शकत नाही असे म्हणत आता समरने आनंदला आता हात जोडून पुन्हा एकदा माफी मागितलेली असते आणि त्या क्षणी आता दोघांनाही ते सगळं असह्य होऊन निकिता, आनंद पटकन दरवाजा उघडून आता समरकडे धाव घेतात आणि वाऱ्याच्या वेगाने आता समर, निकिता, आनंद एकमेकाला मिठी मारतात आणि कृष्ण सुदाम्यासारखी असणारी मैत्रीच्या नात्याने आता तिघांची ही त्रिकूट एकत्र होऊन एकमेकांचे पुन्हा मिठीत आलेलं असतं आणि पुन्हा एकदा आनंद आणि समरची मैत्री आता पुन्हा एकदा स्वानंदीने शाबूत ठेवलेली असते आणि निलिमाचा आणि मल्लिकाचा खरा चेहरा समोर आणलेला असतो.
तर आता समर हा मलिकाला कोणती शिक्षा करणार? आनंदला मानाने आणि सन्मानाने राजवाड्यांच्या घरी घेऊन येत आजीच्या समोर उभा करत पुन्हा आता समर आणि आनंद कसे एक होतात हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.